परत घे ना. स्वागत अभिनंदन मंच पर आए. तर मिरची ना छान अशी मी उन्हात वाळायला टाकून दिलेली होती. मिक्स करून घेतली मी सर्व. ही वेगळी थोडीशी तिखट आहे आणि थोडी म्हणजे जरा जास्तच फिकट झाली मिरची. तर राहिलेली मिरची पण मी सकाळी छान अशी निवडून घेतलेली आणि आता पटपट भरून घेते, कारण की आता ऊनही गेलेलं आहे. माझे आता 4:15. उद्या सायंकाळी नाही तर मग परवा दळून गेले. परत थोडीशी टाकावी लागेल. हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्ही पाहत आहात की कालचा व्हिडिओ आलेला मिरचींचा. तर आजही तेच थोडंफार चाललेलं होतं आणि आज थोडा वाळल्या नाहीत त्या, कारण की ऊन एवढं नव्हतं. म्हणून आता उद्या पुन्हा त्याचा जो घाट आहे तो करावा लागणार आहे. आणि मग त्यानंतर मग पाणी वगैरे आलेलं, पाणी वगैरे झालेलं. आता छान अशी तयारी झालेली आहे माझी, श्लोकची सगळी तयारी झालेली आहे. आणि आम्ही जात आहोत तर कुठे, तर मी 8वी-9वीला असताना आहे ना, मी जाणता राजा जे बाबासाहेब पुरंदरेंचं लिखाणाचं होतं, ते नाटक जे होतं लाईव्ह सादरीकरण जे म्हणतो आपण, ते होतं. मी 8वी-9वीला असताना पाहिलेलं. म्हणजे आता त्याला 24-25 वर्ष आरामात झालेली असतील. म्हणजे 98-99ची गोष्ट असेल ती, त्यावेळेचं पाहिलेलं मी. आणि आत्ता मी ते आता पाहते. 3 दिवस आहे ते. आजचा दुसरा दिवस आहे आणि यांच्या कॉलेजच्या ग्राउंडवर असल्यामुळे पासेस वगैरे अवेलेबल झालेले आहेत. आणि श्लोक तर काय, श्लोकचा पण फर्स्ट टाईम आहे. तर तो खूप एक्सायटेड आहे हे सगळं पाहायला. घोडे वगैरे ते मी त्यावेळेस पाहिलेलं. तर सेम ते स्टेज वगैरे पण आहे आणि पासेस पण आलेले आहेत. ह्या वेळेस VIP पासेस मिळाले आहेत. तर बघू, 25 वर्षानंतर पाहते कोसानी सगळं तसंच असणार आहे. आणि योगायोग असा आहे की मी 8वी-9वीला असतानाचा पाहिलेलं समजून घ्या आपण. आणि अभिसुद्धा आता 9वीला आहे, त्यामुळे तीसुद्धा फर्स्ट टाईम पाहणार आहे. त्यामुळे हा खूप छान असा योगायोग आहे. तर तुम्ही हे का जाणता राजा किंवा मग नसेल किंवा हो, तर कधी पाहिलं, हे कसं वाटतं तुम्हाला, मला नक्कीच कमेंट्स करून सांगालच. तर बहुतेक एक सांगायचं होतं की बहुतेक जणांना ना मी असा इंट्रो वगैरे करते ना, ते खूप जणांना आवडत नाही, स्किप करून पाहतात. पण कसं आहे ना की इंट्रो केला नाही, तुम्हाला मी काही सांगितलंच नाही, तुम्हाला कळणार कसं आहे की पुढे व्हिडिओमध्ये काय आहे, काय करते नाही करते. त्यामुळे इंट्रो करणं तर हे ऑफकोर्स करावं लागतं. तर चला, आजचा व्हिडिओ हा पण इंटरेस्टिंग होणार आहेच. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला डायरेक्टली भेटूया ग्राउंडलाच, बघूया कसं काय आहे तिथे. चला. गेटचं काय काम आहे पण बघा, खुर्च्या ते एक सारखं टाकलेलं आहे. मागे पुढे असतं ना तिथून वगैरे. काय मम्मी नको ना. आणि मग ते सगळं सर परत घे ना. पैसे घे, त्याच्याकडे बघ ना, आपल्याकडे अधिकारी नंदुरबार जी का स्वागत अभिनंदन. मैं बुलाना चाहूंगा श्रीमती की वे भी मंच पर आए. मैं बुलाना चाहूंगा श्री राम रघुवंशी जी को, वे भी मंच पर आए. मैं बुलाना चाहूंगा श्रीमती को कि वे भी मंच पर आए. अधिकारी उपस्थित हैं, सभी अपने अपने स्थान पर खड़े हो जाएं. महाराष्ट्र गीत
बाजी पासलकर आहे, ही दुसरी पाहिली म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे, ही तिसरी पाहिली म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर चंचल तंगडे लोक आलो माही खुर्ची आणते ना मरे साली अभिनयाची मम्मीची व्हिडिओ चालू तुला जायचं होतं का? नाही तर मागे पुढची म्हटलं का तुला जायचं होतं? अय, आले का? कुठे व्यवस्थित जा. नंतर मग पोचल्या. इथपर्यंत लोकांना दिसतात नाही येते. झालं का? गेट क्रमांक 1